सांग ना नंदुताई, काय केलं असतंस? मी केस नसती केली. हा म्हणजे तुला असं वाटू शकतं की माझ्यासाठी म्हणणं सोपं आहे, पण अगं खरंच नसती केली मी केस. जे झालंय त्याचा पुन्हा एकदा सारासार विचार केला असता. काय चुकतंय, कुठे चुकतंय, हे सगळं नीट करण्याला अजून एखादा पर्याय आहे का आपल्याकडे? या गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार केला असता. कारण माहित नाही ग, शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात, पण आपल्याच माणसाला आपण कोर्टात घेऊन जाणं हे कितपत योग्य आहे? तो माणूस चुकलाय, पूर्णपणे चुकलाय, पण तो माणूस हा आपण ज्या इतर माणसांवर प्रेम करतो ना, त्यांच्यातला आणि आपल्यातलाही कॉमन दुवा आहे ना. त्यामुळे त्या माणसाच्या बाबतीत असं काहीतरी ठरवल्यानंतर त्याचं असलेलं माणूस जे आज आपलंही आहे, जसा रोहन आहे, बाबा आहेत, स्पेशली रोहन, त्याच्या मनावर काय परिणाम होईल या सगळ्यांनी याचा विचार केला असता. मला हे अगदी कळतंय की अन्याय सहन करणाराही खूप मोठा गुन्हेगार असतो, आणि जर कोणी अन्याय करत असेल तर त्याला वाचा फोडली गेली पाहिजे आपल्याकडनं. पण अगं, अन्याय करणारा कोण आहे? आपल्या चार भिंतींमध्ये राहणारा माणूस आहे का बाहेरचा माणूस आहे? कारण बाहेरच्या माणसांना आपण सोडून देऊन आपल्या घरी परत येऊ शकतो ना ग. घरातल्या गोष्टी सोडून आपण बाहेर नाही जाऊ शकत. आणि मग घरातल्या गोष्टी ह्या अशा वेशी बाहेर जाऊन टांगायच्या हे कितपत योग्य असेल मला नाही माहिती. पण आधीला इतकं नक्की सांगते, मला माहिती आहे माझी आई पूर्णपणे चुकीची आहे. त्यामुळे मला मुलगी म्हणून कितीही काही वाटलं ना तिच्याबद्दल, तरी जे बरोबर आहे त्याची साथ मी देणारच. त्यामुळे तू केस करायची ठरव किंवा ठरवू नकोस, मी तुझ्या बरोबर आहेच आणि असणार आहे. तू जे काही ठरवशील त्यात आय प्रॉमिस तू एकटी नसणार आहेस. इतकं नक्की सांगते की या झाल्या प्रकाराबद्दल मी आईशी खूप ठामपणे बोलणार आहे, आणि ह्यातलं काहीही परत होऊ नये याची खबरदारी मी घेईन. पण मी आहे तुझ्या बरोबर. नंदुताई, मला हा मॉम. डॉल ओके आहेस का तू? काय झालं, कसं झालं? खूप लागलंय का तुला? ओ माय गॉड, किती घाबरले मी. मॉम, नाही नो 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 मीन्स तू तू थांब. तू अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. हां, मी येते तिथे तुला घेऊन जायला. कळत? तू 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 काही अजिबात टेन्शन घेऊ नकोस, काळजी करू नकोस. ओके? हे बघ, इथे आलीस ना की पटकन रिकवर होशील तू. ती लोक कसली काळजी घेणार आहेत? ते स्वतःची काळजी घेऊ शकत नाही, तुझी काय घेणार? मम्मा चिल.